सगळ्यांनी पाहिलं पाहिजे। लाडक्या बहिणींना सुरक्षित आणि सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याचं काम कोण्या एकाची किंवा कायद्याची जबाबदारी नाही, तर ते आपल्या सर्वांची, आपल्या समाजाची आहे। आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवले। शेकडो कालबाह्य कायदे रद्द केले, नवीन कायदे आणले आणि कठोर, स्पष्ट आणि प्रभावी तरतुदी देखील करण्यात आल्या। नवी न्याय संहिता ही महिलांसाठी अधिक सुरक्षा प्रदान करणारी, अधिक अधिकार देणारी आहे। महिला सबलीकरणासाठी त्याचा फायदा देखील होणार आहे। महिलांवरील अत्याचार, छेडछाड, पाठलाग, ऑनलाईन छळ याविरुद्ध कठोर शिक्षा देण्याची तरतूद देखील केली आहे। पोलिसांकडे तक्रार करताना डिजिटल पारदर्शकता, पीडितेला तात्काळ मदत, समुपदेशन, कायदेशीर मदतीच्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत। नवीन कलम ही आमच्या बहिणींची कवचकुंडलं ठरावीत असं देखील एक विश्वास मी व्यक्त करतो, पण ती कशी वापरावीत याचं आपल्याला सगळ्यांना ज्ञानही असलं पाहिजे। आणि म्हणून यासाठी महिला आयोग नक्कीच पुढाकार घेईल आणि जनजागृतीच्या माध्यमातून, काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्या सर्व बहिणींना या बाबतीमध्ये माहिती करून देईल। या कार्यक्रमाचं नावच सक्षम आहे। लाडक्या बहिणींना सक्षम करून शक्ती देण्याचं काम महायुती सरकारने गेल्या 3.5 वर्षापासून केलेलं आहे। आणि मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करेन, आमचे बाळासाहेब शिवसेनेच्या महिलांना रणरागिणी म्हणायचे आणि कोणत्याही महिलेवर अन्याय झाला की पहिल्या त्या धावून जायच्या। हे काही समीकरण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय। आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील सिनेमात पाहिलं असेल, ते देखील अशा घटना झाल्या की तात्काळ ताबडतोब ऑन द स्पॉट जे काय करायचं ते न्याय मिळवून द्यायचे। आता लाडकी सून अभियान देखील आम्ही सुरू केलेलं आहे। लाडक्या म्हणजे सून जी आहे ती आपली मुलगी बहीण असते आणि तिचा सासरमध्ये छळ होऊ नये यासाठी, आणि झालं अशा प्रकारचं चुकीचं काही काम, घटना, त्याला तात्काळ मदत दिली पाहिजे यासाठी निलमताई इकडे आहेत, त्यांना माहिती आहे सगळं। आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील अनेक आपण काही अशा घटना घडल्या, त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून जरा बसवण्याचं काम केलंय। देवेंद्रजी देखील आता पुढे त्याच वेगाने महिलांच्या सुरक्षेसाठी काळजी घेत आहेत। बदलापूरमध्ये एक अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती त्यावेळेस, आणि त्यावेळेस जी काही चीड निर्माण झाली होती, संताप निर्माण सगळ्या समाजामध्ये झाला होता। अशा प्रकारचे प्रकार होऊ नये ही आपली सगळ्यांचीच भावना आहे आणि ती कीड आपल्या समाजातून उखडून फेकली पाहिजे अशा प्रकारची भावना होती। आणि त्यावेळेस ती कीड उकडून आपण फेकून दिली आणि त्याची जरब देखील लोकांच्या, गुन्हेगारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। कधी कधी नियतीसुद्धा अशा विकृत लोकांना धडा शिकवतेच, आणि म्हणून महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी आपल्या सरकारने एका छताखाली तक्रार, कायदेशीर मदत, समुपदेशन अशी व्यवस्था देखील केलेली आहे। पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारीची लगेच दखल घेण्याचे निर्देश आहेत। 24/7 महिला हेल्पलाईन, मगाशी आपल्या रुपाली ताईंनी देखील त्याची माहिती दिली। पोलीस स्टेशनमध्ये महिला सुविधा कक्ष, महिला अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण, या सर्व गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवलं जातं। आणि म्हणून महायुती सरकारने गेल्या 3.5 वर्षामध्ये महिलांसाठी अनेक अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि त्यात मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान चालवलं, निर्भया निधी तात्काळ आपण मंजूर करून दिला, आणि म्हणून महिला सुरक्षेसाठी CCTV असतील, महिला हेल्प डेस्क असेल, तसेच पोलीस सहाय्य सुविधांना
तात्काळ निधी देणं असेल, या सर्व प्रकारची कामं आपलं सरकार करतंय. लेक लाडकी लखपती योजना झाली, माझी लाडकी बहीण योजना झाली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला, एस टी प्रवासात 50% सवलत दिली, महिला बचत गटांना अर्थसहाय्य आपण मोठ्या प्रमाणामध्ये, आदिती ताईला माहीत आहे, तीच त्या विभागाची मंत्री आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा निर्धार जसा आम्ही केला आहे, तशी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आपली आहे. मगाशी नीलमताई म्हणत होत्या की वकिलांचं प्रमाण देखील पुरुषांच्या एवढं महिलांमध्ये देखील वाढलं पाहिजे, जेणेकरून एक आत्मीयतेने आमचे भाऊ, लाडके भाऊ पण करतातच काम, परंतु एक आत्मीयतेने ते केस हँडल करणं आणि त्या भगिनीला न्याय मिळवून देण्याचं काम ती आपली वकील बहीण करू शकते. आणि त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर महिलांनी पुढे आलं पाहिजे. मी एवढंच सांगतो सरकारच्या वतीने की महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणती तडजोड बिलकुल केली जाणार नाही, अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी आपणास देऊ इच्छितो. स्त्रियांच्या बाजूने कायदे आहेत, त्याचा धाकही निर्माण झाला आहे, परंतु स्त्रीला कमी लेखण्याची आव्हान देण्याची प्रवृत्ती कमी झाली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कुटुंबात अनेकदा महिलांकडूनच महिलांचा छळ देखील केला जातो. त्यामागची सामाजिक मानसिक कारणे काय आहेत आणि त्यांना आळा कसा घालता येईल याबाबत देखील आजच्या उपक्रमामध्ये चर्चा होईल. शासकीय पातळीवर याबाबत काय केले जाऊ शकते याबाबत देखील मार्गदर्शन नक्कीच होईल. तर लाडकी सून अभियान देखील सुरू केलं आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. बदलापुरातल्या घटनेने राज्यभरात संताप असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं नागपूरमध्ये सक्षमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे संवाद साधत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.